माझे नाव समीक्षा नारायण चौरे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव. माझ्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनो, गुरुजनांनो आणि माझ्या जाज्वल्य तरुण मित्रांनो, आज मी ज्या नावाचा उच्चार करणार आहे ती केवळ एक व्यक्तीच नाही, तर तो एक विचार आहे, एक संघर्षाची भावना आहे. ते नाव म्हणजे संघर्ष योद्धा, महाराष्ट्राचे अभ्यासू नेते शंकररावजी कोल्हे साहेब. मित्रांनो, इतिहास वाचवायचा नसतो, इतिहास घडवायचा असतो. आणि ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, जिद्दीने, प्रामाणिकपणाने हा इतिहास घडवला आहे ते म्हणजे शंकररावजी कोल्हे साहेब. मित्रांनो, त्यांच्या आयुष्यात सुखसोयी नव्हत्या, होत्या त्या फक्त अडचणी, संकट आणि संघर्ष. पण मित्रांनो, ज्याच्या अंगात जिद्द असते ना, त्याच्यासाठी संकट म्हणजे एक संधीच आहे. त्यांनी कधीही परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाही. ते परिस्थिती बदलणारे होते. त्यांनी राजकारण केलं, पण सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी. मित्रांनो, नेता तो नसतो जो फक्त बोलतो. नेता तो असतो जो लोकांच्या डोळ्यातले दुःख ओळखून त्या दुःखाचे उत्तर देतो. त्यांच्या असे जननेते म्हणजे शंकररावजी कोल्हे साहेब. त्यांच्या कार्याचा विस्तार खूप मोठा आहे, हे पाहिल्यावर डोळे अभिमानाने भरून येतात. त्यांनी सहकार क्षेत्रात सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रवाह निर्माण केला. तो केवळ एक उद्योगच नव्हता, तर तो होता समाज परिवर्तनाचा पाया. मित्रांनो, त्यांनी पाणी व सिंचनासाठी गोदावरी नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधून कोरडवाहू जमिनींना पाणी दिलं आणि पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रवाह निर्माण केला. शिक्षण प्रसारासाठी रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवली. आणि राजकीय व सामाजिक कार्यात त्यांनी अनेक वर्षे मोलाचं राज्यात योगदान दिलं. त्यांनी आपल्याला शिकवलं, मोठं व्हायचं असेल तर आधी मोठं मन ठेवावं लागतं. यश मिळवायचं असेल तर अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवावी लागते. आजच्या तरुणांनो, मोबाईलमध्ये वेळ घालवणं सोपं आहे, पण समाजासाठी वेळ देणं अवघड आहे. आणि जो हा अवघड मार्ग निवडतो तोच खरा बदल घडवतो. चला तर मग आज आपण एक ठरूया, आपणही संघर्षाला घाबरणार नाही, आपणही अपयशाला हरू आणि आपणही आपल्या समाजासाठी, गावासाठी काहीतरी मोठं करू. शेवटी एवढेच म्हणेन, आपण शंकररावजी कोल्हे साहेब हे केवळ नाव नाही, तो एक प्रवास आहे, एक प्रेरणा आहे, एक प्रत्येक तरुणाच्या हृदयात पेटणारी एक ज्योत आहे. धन्यवाद.